इतक्या लहान वयात वेलकम कमिटीची जबाबदारी घेतली आहे. आता तर ट्रिप धमाल होणारच. आणि स्वागत आहे तुमचं कॅनव्हास बाय प्राजक्तामध्ये. आजपासून सुरू होतोय आपल्या केरळ ट्रिपचा पहिला दिवस. खरं सांगायचं झालं ना तर ह्या ट्रिपची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. सकाळची फ्लाईट पकडून आता आम्ही कोचीला पोहोचलो आहोत. हाय, गुड मॉर्निंग. आम्ही सगळेजण लँड झालो मुंबईवरून सकाळी कोचीला आणि आता आम्ही मुन्नारला जातो आहे. आणि देन आत्ता सध्या ब्रेकफास्ट करायला थांबलो एका ठिकाणी. मी दाखवते तुम्हाला आम्ही काय काय खाल्लं ते. पोटभर नाश्ता झाल्यानंतर आम्ही मुन्नारच्या दिशेने निघालो. रस्त्यातलं प्रत्येक वळण निसर्गाने भरलं होतं. वाटेत आम्हाला फ्लोरा अँड फॉना मुन्नार इको पार्क लागलं. म्हणून म्हटलं चला इथे थोडा ब्रेक घेऊया. आणि मग सुरू झाला फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम. हा पक्षी पण बघा किती भारी. सगळ्यांना सोडून थेट VIP सीट निवडली. आम्हाला इको पार्क खूप आवडलं. खूप मोठं नाही आहे पण स्वच्छ आहे आणि पक्षी अगदी जवळून पाहायला मिळतात. लहान मुलांबरोबर आलात तर नक्की मजा येईल. फोटो काढायला आणि थोडं रिफ्रेश व्हायला हा एक छान स्टॉप आहे. मुन्नारच्या दिशेने आमचा प्रवास सुरू होता. पण या प्रवासात डेस्टिनेशनपेक्षा जास्त सुंदर होते ते रस्त्यात भेटणारे छोटे छोटे निसर्गाचे चमत्कार. मुन्नारच्या हिरव्यागार डोंगरामध्ये वसलेल्या अरण्यका रिसॉर्ट म्हणजेच निसर्गाच्या अगदी जवळ अनुभवता येणारा एक शांत आणि सुंदर मुक्काम. पुलीवसल इस्टेट परिसरात असलेला हा रिसॉर्ट चहाच्या मळ्यांनी, धुक्याने झाकलेल्या पर्वतांनी आणि मन मोहून टाकणाऱ्या व्हॅली व्ह्यूजने वेढलेला आहे. थोडा वेळ रिसॉर्टमध्ये आराम करून आणि सुंदर निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही संध्याकाळी कथकली आणि कलरीपट्टूचा लाईव्ह शो पाहण्यासाठी निघालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार होऊन मुन्नारमधल्या रोज गार्डनला भेट द्यायला निघालो. पण खरं सांगायचं झालं तर हा अनुभव आमच्या अपेक्षेपेक्षा खास वाटला नाही. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर हे ठिकाण तुम्ही सहज स्किप करू शकता. रोज गार्डन पाहून आम्ही पटकन पुढे निघालो, कारण खरं आकर्षण आता सुरू होणार होतं. समोर दिसत होतं मुन्नारचं प्रसिद्ध टी प्लांटेशन. जिकडे पाहावं तिकडे फक्त हिरवाई, थंडगार वारा, डोंगराच्या उतारावर पसरलेले चहाचे मळे आणि एकदम शांत वातावरण. अशा ठिकाणी घाई करून काही उपयोग नाही. आम्ही थोडा वेळ निवांत फिरलो, निसर्गाचा आनंद घेतला, भरपूर कॅन्डिड फोटो आणि व्हिडिओ शूट केले आणि फक्त तो क्षण मनापासून जगलो. खरंच मुन्नारची ही हिरवाई कॅमेऱ्यात जितकी सुंदर दिसते त्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. टी प्लांटेशन पाहिल्यानंतर आम्ही थेट टी फॅक्टरीमध्ये पोहोचलो. खरं सांगायचं झालं तर चहाची पावडर नेमकी कशी तयार होते याची आम्हालाही उत्सुकता होती. आत गेल्यावर चहाची पानं तोडल्यापासून त्यांना वाळवणं, प्रोसेस करणं, ग्राइंडिंग करणं आणि शेवटी पॅकेजिंगपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहायला मिळाला. रोज सकाळी जो चहा आपण पितो तो इतक्या टप्प्यातून तयार होतो हे प्रत्यक्ष पाहून खूप इंटरेस्टिंग वाटलं. This is good tea, sorting. ये जल्दी से शॉर्ट होता है. सबसे मोटा वो टेस्ट, बारीक वो स्लो. तो रेशियो को बनाने से बनाना.
बस, अशा प्रकारे आमचा मुन्नारमधला टी फॅक्टरी अँड प्लांटेशन अनुभव इथे संपला. आज इतका चहा पाहिला, चहाबद्दलचं इतकं शिकलो की आता पुढचे काही दिवस चहाचा प्रत्येक घोट घेताना मला टी फॅक्टरीची नक्की आठवण होणार आहे. भरपूर फिरलो, खूप काही पाहिलं, मस्त फोटो काढले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदर आठवणी सोबत घेऊन निघालो. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा मुन्नारमधला भाग तुम्हाला कोणता सर्वात जास्त आवडला. आणि ट्रॅव्हल ब्लॉगसाठी कॅनव्हास बाय प्राजक्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पार्ट 2मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि हो, चहाचा एक गरमागरम कप आमच्याकडून नक्की प्या. बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.